अगं काय हे, आज सकाळपासूनच सगळ्या सोशल मीडिया ग्रुप्सवर खूप जणांच्या स्टेटसवर मराठी भाषेचा जय जयकार चालू आहे. हो ग, आज मराठी भाषा गौरव दिन आहे ना, म्हणून सर्वत्र मराठी भाषेचा उदो चालू आहे. आणि आपली मराठी भाषा आहेच तितकी समृद्ध. हा होता दोन मैत्रिणींमधला आजचा संवाद. पण मी जेव्हा हे मेसेजेस नीट वाचले ना, तेव्हा लक्षात आले की काही जण मराठी भाषा गौरव दिन या नावाने, काही मराठी राजभाषा दिन या नावाने शुभेच्छा देत आहेत. आपल्यापैकी खूप जणांना ह्यातील फरक माहिती नसेल, म्हणून हा छोटासा व्हिडिओ. वर्षभरात मराठी भाषेचे महत्त्व जगाला कळण्यासाठी 3 दिवस साजरे केले जातात. हे दिवस साजरे करण्याचे कारणही वेगळे वेगळे आहेत बरं का. हे 3 दिवस आहेत मराठी भाषा गौरव दिन, मराठी राजभाषा दिन आणि अभिजात मराठी भाषा दिन. सर्वप्रथम आपण बघू मराठी भाषा गौरव दिन, जो की आज आहे 2026 मध्ये शुक्रवार 27 फेब्रुवारी. हा दिवस 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. 27 फेब्रुवारीलाच का, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर 27 फेब्रुवारी हा मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. 2013 पासून हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाबद्दल अधिक माहिती सांगणारा व्हिडिओ स्तोत्र अँड मंत्र चॅनलवर अपलोड केलेला आहेच. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. दुसरा दिवस आहे मराठी राजभाषा दिन. हा दिवस 1 मे रोजी साजरा केला जातो. 1 मे 1964 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी मराठी हीच महाराष्ट्राची अधिकृत भाषा असेल अशी घोषणा केली. म्हणून 1965 पासून 1 मे हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आता राहिला तिसरा आणि शेवटचा अभिजात मराठी भाषा दिन. हा दिवस अगदी अलीकडे पासूनच साजरा करायला लागलेत बर का. कारण 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. म्हणून 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी दिन नावाने साजरा केला जातो. कळाला ना आता तुम्हाला तिन्ही दिवसातला फरक. हे दिवस साजरे करण्यासाठी काय करायचे, तर जाणीवपूर्वक मराठीत बोला. आपल्या मुलांना मराठी भाषा किती समृद्ध आहे हे समजावून सांगा. एखादे मराठी साहित्य वाचा किंवा मराठीतून काही लिहा. पण एक विसरू नका फक्त ह्या दिवशीच नाही तर सदैव मराठी भाषेचे महत्त्व आपल्या मनात ठेवा आणि तिचा अभिमान बाळगा. आजकाल तर मी सरकारी कार्यालयात पूर्ण मराठीतूनच संवाद करते. चला तर मग मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्तोत्र अँड मंत्र चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटू एखाद्या स्तोत्र, मंत्र अथवा उपयुक्त माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.